तर मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणे कुटुंबीय यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी गणपतीचे 6 दिवस संपून 7वा दिवस कधी उजाडला हे समजलं देखील नाही आणि 7वा दिवस होता हा आपला गौरी गणपतीच्या विसर्जनाचा। तर त्या दिवसाची सुरुवात अशी काही झाली होती। आमच्या उक्ताड गावामध्ये सगळे गणपती विसर्जनासाठी एकत्र निघतात। पुढे सर्व गौराई असतात आणि त्यांच्या मागून सर्व गणपती चालत असतात। तर उत्तरपूजा झाल्यानंतर आम्ही गणपती असा खाली काढून घेतला आणि त्यानंतर लगेचच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। तर मंडळी गणपती जेव्हा विसर्जनासाठी निघतात त्यावेळेस गौराई अशीच पुढे चालत असते आणि तिच्या मागून गणपती चालत असतात। हे सर्व गणपती गेल्याच्या नंतर मग सगळ्यात शेवटी आपण आपला गणपती घरातून बाहेर घेतला होता। नेहमीप्रमाणे माझे छोटे काका आणि माझा चुलत भाऊ अभिषेक या दोघांनी मिळून गणपती घरातून बाहेर घेतला आणि तो तसाच माझ्या डोक्यावरती दिला। असा गणपती डोक्यावरती दिल्यानंतर त्याला 3 वेळा आपलं घर पुन्हा एकदा दाखवायचं असतं आणि मगच विसर्जनासाठी मार्गस्थ करायचा असतो। अगदी असंच।
बाकी नाही ना काय एक पिठू विजय पाठ घे आता राजे शूटिंग यश गणपती बाप्पा आणि इथे जेव्हा माझा बाप्पा विसर्जनासाठी आला त्यावेळेस खूप असं एकदम वाईट वाटलं, कारण आपण गणपतीच्या आगमनाची पूर्ण वर्षभर वाट बघतो, पण ते गणपतीचे जे 5 किंवा 7 दिवस किंवा 6 दिवस जे काय आलेले असतात ते असे भुरकन वाऱ्यासारखे उडून जातात की समजत सुद्धा नाही की गणपती आले कधी आणि विसर्जनासाठी चालले कधी. अतिशय म्हणजे प्रत्येकाच्या मनातला हा एकदम हळवा कोपरा असतो की गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणं आणि त्याचं विसर्जन करणं. असं कुणालाच म्हणजे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांची अपेक्षा हीच असते किंवा इच्छा हीच असते की बाप्पाने आपल्यासोबत कायम वास्तव्य करावं. पण शेवटी विसर्जन तर करावं लागणारच. बाप्पा आपल्या मनामध्ये कायम असतो, पण विसर्जन हे करावंच लागतं, कारण काय आता त्याला दुसरे शब्दच नाही आपण वापरू शकत. तर अशा प्रकारे आम्ही गणपतीचे 6ही दिवस उत्तम प्रकारे सेलिब्रेट केले. 7व्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं आणि लगेचच त्या दिवशी मी पुण्याला यायला निघालो. त्याच्यामुळे घर एकदम रिकामं झालं. म्हणजे बाप्पा पण निघाले, मी पण निघालो, त्याच्यामुळे असं घर एकदम सुनं झालं होतं. बट काही नाही, आयुष्य हे असंच जगायचं असतं. बाप्पाच्या विसर्जनासोबत आपल्याला एक नवीन उमेद मिळते, त्या उमेदीमध्ये आपण जगायचं असतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. चलो बाय. गणपती बाप्पा मोरया.